हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार 16 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडले तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये चक्क तेजस्विनीने ठरवलं आहे की ती आता मनस्विनी बनणार. म्हणजे कान्हा तिला ट्रेनिंग देणार आहे. मनस्विनी कशी वागते, कशी बोलते, काय खाते, कशी राहते, हे सगळं ती शिकणार आहे आणि मग मनस्विनी बनूनच मनस्विनीची ठासणार आहे. म्हणजे आता या मालिकेत खूप मजा येईल. आणि तिकडे सखीला सरकारचे एकानंतर एक रहस्य कळायला सुरुवात झाली आहे. सरकार आणि माझा ब्लड ग्रुप एक नाही आहे हे तिला समजलं आहे आणि आता सरकारचं रक्त मिळवण्यासाठी ती सरकारलाच रक्तबंबाळ करणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा म्हणजेच कबीर किर्लोस्करच्या घरी अपर्णा सकाळी सकाळी देवपूजा करून सगळीकडे धूप फिरवत असते. आणि तेवढ्यात तेजस्विनी ही सकाळी तयार होऊन आपल्या रूम बाहेर येते आणि तिला दिसतं की ही तर अपर्णा आहे, आपली जीवाभावाची मैत्रीण. अपर्णाला पाहून तेजस्विनी खूप इमोशनल होते आणि तिच्याकडे पाहतच राहते. पण अपर्णाचं लक्ष नसतं आणि अपर्णा सगळीकडे धूप फिरवण्यातच व्यस्त असते. तेवढ्यात ती तेजस्विनीच्या जवळ येते आणि तेजस्विनीकडे पाहते तर चक्क तेजस्विनीला आपल्या घरात पाहून अपर्णाला आश्चर्याचा धक्काच बसतो. तेजस्विनी आणि अपर्णा या दोघी एकमेकींकडे पाहतच राहतात. तब्बल 12-13 वर्षानंतर त्यांची भेट झालेली असते. दोघी एकमेकींकडे पाहून खूप इमोशनल होतात, खुश होतात. दोघींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. अपर्णा लगेच धूप या बाजूच्या टेबलवर ठेवून देते आणि या दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. अनेक वर्षानंतर जीवाभावाच्या मैत्रिणी भेटल्या आहेत तशा या दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. एकमेकींना सोडूच नये अशी त्यांची इच्छा असते. खरंच 13 वर्ष हा काय कमी काळ नसतो आणि इतक्या दिवसानंतर या दोघींची भेट झाली आहे त्यामुळे त्यांना अत्यानंद झालेला असतो. दोघींच्याही डोळ्यात आनंद अश्रू असतात. इतक्या वर्षानंतर एकमेकींना भेटल्याचं सुख आनंद त्यांच्या डोळ्यात असतो. आणि मग दोघीही 12-13 वर्षांपूर्वी जातात आणि त्यांना आठवतं की 13 वर्षापूर्वीसुद्धा त्यांनी एकमेकांना अशीच घट्ट मिठी मारली होती. जन्माष्टमीचा दिवस होता आणि या दोघी खूप खुश होत्या. 13 वर्षांपूर्वी या दोघींचेही नवरे जिवंत होते, दोघीही सुवासीन होत्या. त्यामुळे मग अपर्णा आणि तेजस्विनी दोघीही एकमेकींना हळद कुंकू लावतात. आणि तेवढ्यात छोटेसे सखी आणि कान्हा हे दोघे धावत पळत घरामध्ये येतात. कान्हा हा कान्हा बनलेला असतो तर सखी ही राधा बनलेली असते आणि हे दोघे एकमेकांशी खेळतात. आता खरं सांगायचं तर ज्या कान्हा आणि सखीला आपण ओळखतो म्हणजे लहानपणीचे ज्यांचे फोटोज आपण पाहिले आहेत, हे दोघे लहान मुलं ते नसतात, वेगळेच असतात. पण या दोघांना राधाकृष्णासारखं बनलेलं पाहून तेजस्विनी आणि अपर्णा खूप खुश होतात. तेजस्विनी म्हणते, पहा ना, दोघे किती गोड दिसताय. अपर्णा म्हणते, हो खरंच खूप छान दिसताय. कान्हा आणि सखीची केमिस्ट्री ही लहानपणापासूनच खूप छान आहे. तेजस्विनी म्हणते, फक्त या दोघांना कोणाची नजर नको लागायला. आणि अपर्णा उत्तर देते, नाही लागणार. पण शेवटी या दोघांना नाही तर या दोघांच्या कुटुंबालाच नजर लागली ती मनस्विनीची आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेजस्विनी आणि अपर्णा एकमेकींना अजूनही अशाच घट्ट मिठी मारून असतात आणि इतक्या दिवसानंतर त्यांची भेट झाली आहे त्यामुळे दोघी खूप खुश असतात. आणि मग अपर्णा तेजस्विनीला विचारते, तेजस्विनी तू येथे कशी आणि कधी आलीस? तेजस्विनी म्हणते, सांगते, तुला सगळं सांगते. आणि मग या दोघी पुन्हा इमोशनल होतात आणि एकमेकींना परत घट्ट मिठी मारतात. खरंच आज या दोघींना खूप आनंद झालेला असतो. जेवढा आनंद तेजस्विनीला सखीला भेटून झाला आहे तेवढाच अपर्णाला भेटून झाला आहे. कारण तेजस्विनीला कुठेतरी माहिती आहे की माझ्यामुळेच अपर्णाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. जर तेजस्विनीने देवदत्तला मनस्विनीचं सत्य सांगितलं नसतं तर कदाचित देवदत्त जिवंत असता आणि अपर्णा, मा, कान्हा यांच्या आयुष्यात जे काही घडलं आहे ते घडलंच नसतं. तर दुसरीकडे सखी, गौतम, परशुराम, मीनाक्षी हे सगळे सखीच्या रूममध्ये असतात आणि सखी म्हणते, सरकार पाडण्यासाठी आपल्याला अजून पुरावे हवे आहेत, आपल्याला काहीतरी करावंच लागेल. तर परशुराम म्हणतो, पण अजून काय पुरावे शोधणार आपण? आपल्याला एक मोठा पुरावा मिळाला आहे. सगळ्यांना ही गोष्ट पटते
आणि मग गौतम म्हणतो, पण मला तर असं वाटतं की सरकारविरुद्ध अजून दुसरा कोणताही पुरावा आपल्याकडे नाही आहे. आपल्याला आता एक गोष्ट करावी लागेल, प्रॉपर्टीचे पेपर शोधून काढावे लागतील. ते प्रॉपर्टीचे पेपर सापडले तरच आपण काहीतरी करू शकतो. तर सखी म्हणते, नाही काका, मला असं नाही वाटत की आपल्याकडे आता कोणताही पुरावा नाही आहे. माझं गट फिलिंग मला सांगतंय की एक पुरावा आहे जो आपल्या नजरेसमोर आहे, पण आपल्याला तो कळत नाही आहे. म्हणजे आपल्याला जर तो पुरावा मिळाला ना, तर त्या सरकारचं सत्य सगळ्यांसमोर आणणं खूप सोपं होऊन जाईल. मग त्या प्रॉपर्टीच्या पेपरची सुद्धा गरज पडणार नाही की आपण सिद्ध करू शकू की आपल्या घरात जी आहे ती मनस्विनी आहे, ती तेजस्विनी नाही आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तो एक पुरावा सापडायला हवा, पण तो पुरावा काय आहे तेच कळत नाही आहे. मीनाक्षी म्हणते, हो ना, माझं सुद्धा डोकं चालत नाही आहे. त्यात कान्हा येथे नाही आहे. कान्हा येथे असता तर त्याला नक्कीच काहीतरी सुचलं असतं. सखीला खूप राग येतो. सखी चिडून म्हणते, काकू, तू, मी, आपण सगळे कान्हा येथे नाही आहे, कान्हा येथे नाही आहे म्हणतोय, पण त्याला काही गरज आहे का? त्याला मी किती म्हटलं, येथे आपल्याला प्लॅन बनवायचा आहे, महत्त्वाचं डिस्कशन करायचं आहे, प्लीज जाऊ नको, येथे थांब. पण त्याने आपलं ऐकलं का? नाही. त्याला जायचं होतं त्याच्या ऑफिसच्या मीटिंगला. म्हणजे आपल्या या कामापेक्षा त्याला ऑफिसची मीटिंग जास्त महत्त्वाची आहे. हे काम महत्त्वाचं नाही आहे. माझं तर इतकं रक्त खवळतंय ना, मला इतका राग येतोय त्या कानाचं, काय करून काय नाही. एकतर आधीच त्या सरकारने माझं डोकं जाम केलं आहे. तिचा विचार जरी केला ना तरी माझं रक्त खवळतं, आणि हा कान्हा मला आणखीन त्रास देतोय. सखी हे जे पुन्हा रक्त खवळतं हे बोलते ते ऐकून गौतमला काहीतरी स्ट्राईक होतं, आणि गौतम लगेच उभा राहून म्हणतो, सापडलं, सरकारविरुद्ध सगळ्यात मोठा पुरावा सापडला. हे ऐकून सखीला आश्चर्य वाटतं. आणि इकडे तेजस्विनी आणि अपर्णा या दोघींची गळाभेट सुरूच असते. आणि तेजस्विनीने अपर्णाला गळाभेटीतच सगळं सत्य सांगितलंय की तिच्याबरोबर काय झालं आणि माने तिला कसं वाचवलं होतं. हे ऐकून अपर्णाला आश्चर्य वाटतं. अपर्णा विचारते, काय, माने तुला वाचवलं? तेजस्विनी सांगते, हो, माने मला वाचवलंय. हे ऐकून अपर्णा खूप खुश होते आणि म्हणते, खरंच आज माने मला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गिफ्ट दिलंय. तेवढ्यात मा तेथे येते, राजलक्ष्मी तेथे येते, आणि अपर्णा माला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, थँक्यू मा, थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला माहीत नाही आहे आज तुम्ही माझ्यासाठी काय केलं आहे. तुम्ही तेजस्विनीचा जीव वाचवून मला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गिफ्ट दिलं आहे. खरंच तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आज माझ्यासाठी खूप मोठं काम केलं आहे. आणि मा कशी बोलते आपल्याला माहीतच आहे. तिला सरळ तोंडी बोलताच येत नाही, कायम टोमणे देऊनच ती बोलते आणि म्हणते, अरे वा, छान आहे. म्हणजे तुझ्या सुनेने तुझ्या आणि माझ्यामध्ये फूट पाडली होती, आणि आता तुझ्या विहीनबाईने ते सगळं नातं पुन्हा आधीसारखं गोड केलं आहे. हे ऐकून तेजस्विनीला वाईट वाटतं आणि अपर्णासुद्धा स्माईल करते. अपर्णा तेजस्विनीजवळ येते आणि विचारते, तू सखीला भेटलीस का? आणि तेवढ्यात कान्हा घरी येतो आणि म्हणतो, नाही आई, एवढ्यात नाही, एवढ्यात तेजस्विनी मॅडमची आणि सखीची भेट होणार नाही आहे. त्यासाठी त्यांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. कारण सखी आणि तेजस्विनी मॅडमची भेट हा खूप मोठा इव्हेंट असणार आहे, ज्यामुळे सरकारला जबर हादरा बसेल. तिचं आयुष्य कायमचं बदलून जाईल. कान्हाला नेमकं काय म्हणायचं आहे हे कोणालाच कळत नाही. कान्हा अपर्णाला म्हणतो, आणि काय आई, यांना तुझी एखादी साडी दे, त्यांना चांगलं ग्रूम कर, चांगलं तयार कर. तर तेजस्विनी म्हणते, अरे नाही कान्हा, त्याची काही गरज नाही आहे. जी साडी आहे ती चांगली आहे, आणि साडी घातल्याने फक्त माझे कपडे बदलतील, पण माझा जो मूळ स्वभाव आहे तो कसा बदलणार आहे? हे ऐकून कान्हाला वाईट वाटतं आणि मा असा डायलॉग मारते की तेजस्विनीची बोलतीच बंद होते. मा म्हणते, अरे कान्हा, फक्त हिचे कपडे बदलून काही होणार नाही आहे. एक नंबरची भोळी आणि मूर्ख बाई आहे ही. तेजस्विनीला खूप वाईट वाटतं. कान्हा म्हणतो, मा, असं तुम्ही काय बोलताय? त्यांना वाईट वाटेल ना. मा म्हणते, वाटू दे मग, तुला माहिती आहे मी असंच बोलते. मला आहे ना तुमच्यासारखं गोडगोड नाही बोलता येत. मला जे वाटतं आणि जे खरं आहे मी तेच बोलते. एक नंबरची मूर्ख बाई आहे ही. एकदा नाही तर दोनदा सरकारने तिला आयुष्यातून उठवलं आहे. तिच्या नवऱ्याला मारलं, तिला कालकोठडीत 12 वर्ष बंद ठेवलं, तिच्या मुलीला तिच्यापासून दूर केलं, सगळी संपत्ती, पैसा सगळं हिरावून घेतलं, तिच्या संपूर्ण कुटुंबाला वेठीस धरलं, त्यांचा अपमान केला, छळ केला, आणि ही बाई फक्त अशीच मुळमुळीत राहिली.
या बाईला कधी काही जमलंही नाही आणि या बाईला कधी काही जमणारही नाही. तेजस्विनीला खूप वाईट वाटतं. मा म्हणते, अरे एक नंबरची मुळमुळीत बाई आहे ही, मूर्ख कुठली. तिच्या आयुष्यात कसलं ध्येय नाही, कसलं उद्दिष्ट नाही, आयुष्यात पुढे काय करायचं ते माहीत नाही. आला दिवस आला, जगायचं, उठायचं, श्वास घ्यायचा, दिवस पुढे ढकलायचं, उद्याच्या दिवसाची वाट पाहायची. याच्याशिवाय या बाईच्या आयुष्यात काहीच नाही आहे. तेजस्विनीला खूप वाईट वाटतं, पण ती काही बोलत नाही. पण कान्हा मात्र चिडतो आणि म्हणतो, नाही मा, असं नाही आहे. प्रत्येक बाई ही दुर्गा असते आणि तिने ठरवलं ना तर ती राक्षसांचा संहार करू शकते, हे लक्षात ठेवा. कान्हाचा हा डायलॉग ऐकून सगळेच इम्प्रेस होतात. कान्हाला आठवतं की हा डायलॉग माझा नाही आहे, तर हा सखीचा डायलॉग आहे. सखी एकदा म्हणाली होती की प्रत्येक स्त्री ही दुर्गा होऊ शकते आणि मला तर असं वाटतं आजच्या काळाची गरजच आहे की प्रत्येक स्त्रीने दुर्गा व्हायलाच पाहिजे. कान्हाला हे आठवतं आणि कान्हा सगळ्यांसमोर म्हणतो, लव यू बेबी सरकार. सगळेजण कान्हाकडे आश्चर्याने पाहतात. तेजस्विनी, मा, अपर्णा हे काय बोलतोय? तर कान्हा म्हणतो, नाही नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आता तेजस्विनी मॅडमला सुद्धा दुर्गा बनावं लागेल आणि त्यांना सरकार बनावं लागेल, मनस्विनी बनावं लागेल. त्यांच्यासारखं वागणं, बोलणं, त्यांच्यासारखे कपडे, त्यांना आता मनस्विनी बनवून मनस्विनीचा खात्मा करावा लागेल. तेव्हाच त्यांना सगळं काही शक्य होईल. आणि इकडे गौतम हा सखीला सांगतो, सखी रक्ताचा फरक आहे तुमच्यामध्ये. सखीला काही कळतच नाही आणि मग गौतम तिला आठवण करून देतो. सखी, तुला आठवत आहे का, काही महिन्यांपूर्वी तुझा एक मोठा अपघात झाला होता, तेव्हा रक्त खूप वाहून गेल्यामुळे तुला रक्ताची गरज होती. सखी सांगते, हो आठवतंय. गौतम सांगतो, आणि तेव्हा सरकारने तुला रक्त द्यायला नकार दिला होता. गौतम सर्वांना आठवण करून देतो की हॉस्पिटलमध्ये सखी ॲडमिट असताना सरकार आली होती आणि गौतमने सरकारला आठवण करून दिली होती, वहिनी, तुझा आणि सखीचा ब्लड ग्रुप एकच आहे. हे ऐकून तेव्हा सरकारला सुद्धा आश्चर्य वाटलं होतं आणि सरकारने विचारलं, काय आमचा ब्लड ग्रुप एक आहे? तर गौतम तिला सांगतो, हो, तुला आठवतंय का, लहानपणी एकदा सखी सायकलवरून पडली होती, तिला खूप लागलं होतं, रक्त वाहून गेलं होतं, तेव्हा तूच तिला आपला ब्लड ग्रुप दिला होता, तुझं रक्त तिला दिलं होतं. तुमचे ब्लड ग्रुप हे सारखेच आहेत. तेवढ्यात दाभाडी मावशी पुढे येते आणि म्हणते, हो मिसेस कामत, मला सुद्धा आठवतंय, तुम्ही आता सखीला रक्त द्या, प्लीज तिचा जीव वाचवा. पण सरकारने चक्क रक्त द्यायला नकार दिला होता, त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसला. कान्हा खूप चिडतो आणि सरकारला विचारतो, का, काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही सखीला का रक्त देऊ शकत नाही? आणि सरकार चिडून म्हणते, तू मला प्रश्न नाही विचारू शकत, मला नाही द्यायचंय तर नाही द्यायचंय. गौतम झालेला सगळा प्रकार सखीला सांगतो. सखी म्हणते, पण त्यानंतर तर सरकारने मला रक्त दिलं होतं ना? गौतम सांगतो, नाही, तिने तुला रक्त दिलं नव्हतं, तर तुझ्या खऱ्या आईने तेजस्विनी वहिनीनेच तुला रक्त दिलं होतं. सखीला जबर धक्का बसतो. परशुराम आणि मीनाक्षीला सुद्धा हे माहीत नसतं. गौतम सांगतो, त्या दिवशी सरकारने नाही तर तुझ्या खऱ्या आईने तुला रक्त दिलं आणि सरकारने तुझ्या खऱ्या आईला, तेजस्विनी वहिनीला, तेथे नर्सच्या वेशात आणलं होतं. गौतम झालेला सगळा प्रकार सांगतो की कसं एका नर्सला दुसऱ्या नर्सबरोबर तिने तेथे आणलं आणि मग तेजस्विनीनेच सखीला रक्त दिलं होतं. हे सगळं ऐकून सखीला खूप राग येतो. सखी म्हणते, काका, हा तर खूप मोठा पुरावा आहे. याचा अर्थ माझा ब्लड ग्रुप हा बॉम्बे ब्लड ग्रुप आहे आणि माझ्या वडिलांचा ब्लड ग्रुप हा ओ पॉझिटिव्ह होता आणि आपल्याकडे माझ्या आईच्या प्रेग्नन्सीची फाईल आहे, त्यात तिचा ब्लड ग्रुप मेन्शन असेल आणि आपण ही गोष्ट कोर्टामध्ये सिद्ध करू शकतो की माझ्या आईचा ब्लड ग्रुप बॉम्बे पॉझिटिव्ह होता आणि माझासुद्धा तोच आहे, पण सरकारचा ब्लड ग्रुप आमच्यापेक्षा वेगळा आहे, म्हणूनच तिने मला रक्त द्यायला नकार दिला होता. आणि आता आपल्याला एकच काम करायचं आहे, सरकारचं रक्त मिळवायचं आहे. एकदा का आपण सरकारचं रक्त मिळवलं, मग आपल्याला सिद्ध करता येईल की माझा आणि सरकारचा ब्लड ग्रुप वेगळा आहे. यावरून हे सिद्ध होईल की सरकार माझी आई नाही आहे, तर ती मनस्विनी आहे आणि ती तेजस्विनी कामत नाही आहे. हा प्लॅन गौतमला खूप आवडतो. मीनाक्षी विचारते, प्लॅन तर चांगला आहे, पण सरकारचं रक्त घेणार कसं? ती रक्त देईल का? सखी सांगते, देईल ना. आपल्याला त्यासाठी एक जाळं विणावं लागेल, ट्रॅप करावं लागेल आणि मग सरकारचं रक्त घेऊन आपण सरकारलाच रक्ताचे अश्रू रडवणार. असं म्हणून सखी फुल कॉन्फिडन्समध्ये असते. तिचा हा प्लॅन सगळ्यांनाच आवडतो
आणि इकडे कान्हा हा तेजस्विनीला सांगतो, तुम्हाला आता प्रति मनस्विनी बनायचं आहे, मनस्विनीसारखं वागायचं आहे, बोलायचं आहे, कपडे घालायचे आहेत, सगळं मनस्विनीसारखं करायचं. आजपर्यंत त्या मनस्विनीने तेजस्विनी बनून सगळं काही मिळवलं, आता तुम्हाला मनस्विनी बनून तिच्याकडून सगळं काही हिरावून घ्यायचं आहे. कान्हाचा हा प्लॅन ऐकून तेजस्विनी, अपर्णा या सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि कान्हा हा फुल कॉन्फिडन्समध्ये असतो. आपला हा प्लॅन खूप भारी आहे यावर त्याचा पूर्ण विश्वास असतो. कान्हा म्हणतो, तेजस्विनी मॅडम, आता तुम्हाला मनस्विनी बनावं लागेल आणि मी तुम्हाला सगळं शिकवेल, कारण तसंही मनस्विनी कशी वागते, कशी बोलते, काय करते हे तुम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही तिला लहानपणापासून पाहिलंय आणि मग सध्या ती कशी वागते, कशी बोलते, काय खाते, काय पिते, कशी राहते, कोणाशी बोलते, हे सगळं मी तुम्हाला सांगेल, मी तुम्हाला ग्रूम करेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. परंतु अपर्णा, तेजस्विनी या सगळ्यांना हे बिलकुल आवडलेलं नसतं आणि तेजस्विनी विचारते, कान्हा हे कसं शक्य आहे, हे अशक्य आहे, मी मनस्विनी नाही बनू शकत. कान्हा विचारतो, का नाही बनू शकत, अशक्य काहीच नसतं आणि तुम्हाला मनस्विनी बनणं हे बिलकुल अशक्य नाही आहे, मी आहे तुमच्याबरोबर, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण हे शक्य करून दाखवूया. पण तेजस्विनीला अजूनही कॉन्फिडन्स नसतो आणि सुद्धा हा प्लॅन पटलेला नसतो. इकडे सरकारच्या घरी कुल्फी ही सापशिडी खेळत असते, एकटीच खेळत असते आणि तिच्या हातामध्ये जो क्यूब असतो तो खाली पडतो. कुल्फी पाहते तर तिच्यासमोर चक्क सरकार उभी असते आणि सरकारला पाहून कुल्फीची खूप टरकते, कुल्फी घाबरते. सरकार जमिनीवर पडलेला हा क्यूब उचलते आणि कुल्फीकडे रागारागाने पाहते. कुल्फी थरथर करू लागते. या संपूर्ण सीनमध्ये कुल्फीचा एकही डायलॉग नाहीये, फक्त आपल्या चेहऱ्याच्या हावभावावरून मी सरकारला किती घाबरते हे तिने दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि सरकार म्हणते, अरे वा कुल्फी, तू खेळतीयेस, आवडलं हे मला, कारण तू अभ्यास करत नाहीये ना आणि मला तू अभ्यासात मागे राहायला हवी आहेस, तू अभ्यासात पुढे जायला नको, त्यामुळे खेळ, हवं तेवढं खेळ, अभ्यासाकडे हवं तेवढं दुर्लक्ष कर, ते माझ्यासाठी खूप चांगलं आहे. कुल्फी पुन्हा घाबरल्यासारखे एक्सप्रेशन देते, काही बोलण्याची तिची हिंमत नसते. सरकार ही कुल्फी समोर येऊन बसते आणि म्हणते, चल आज मला सुद्धा खेळण्याची इच्छा आहे, आपण दोघे खेळूया, बस. पण कुल्फी खूप घाबरलेली असते, त्यामुळे बसत नाही. सरकार म्हणते बस, कुल्फी काही बसत नाही. सरकार मग तिला डोळे दाखवते, बस. कुल्फी लगेच खाली बसते. सरकार तिला म्हणते, चल आपण एक भारी गेम खेळूया. आपण आहे ना, आता हा क्यूब आहे, हा क्यूब फेकायचा आणि जर तुला पहिल्याच अटेम्प्टमध्ये 6 पॉईंट्स मिळाले तर मी तुला एक गिफ्ट देणार आणि नाही मिळाले तर मात्र तुला शिक्षा मिळणार. कुल्फीला काय बोलावं काय करावं ते कळतच नाही. सरकार तिला खेळाचे नियम सांगते, तिच्याकडे हा क्यूब देते. कुल्फी कॅच भारी पकडते. मग सरकार चक्क हातामध्ये फुटपट्टी घेते, स्टीलची पट्टी. कुल्फीला समजतं, मी हरो किंवा जिंको, ही मला मारणार आहे, आज माझं काही खरं नाही. कुल्फी घाबरते आणि मग आपला पहिला क्यूब फेकते आणि पहिल्याच वेळेस तिला 6 येतात. कुल्फीला खूप दुःख होतं, हे काय झालं, 6 कसे आले. सरकार, वा, अरे वा, खूप छान खेळतेस तू, ब्रावो ब्रावो, नशीब आहे तुझं चांगलं. आणि कुल्फी घाबरते. सरकार म्हणते, आता तू जिंकलीयस तर तुला बक्षीस तर मिळणारच. कुल्फीला काय करावं ते कळतच नाही. कुल्फी रडत असते, घाबरलेली असते आणि सरकार बक्षीस म्हणजे तिला या पट्टीचे फटके देणार असते. सरकारला या लहान मुलीला घाबरून काय मिळतं ते देव जाणे. आणि मग सरकार कुल्फीला फटका मारण्यासाठी आपली ही पट्टी हवेत उंच पकडते. कुल्फी रडू लागते. आता या सरकारच्या तावडीतून कसं सुटायचं, कसं पळून जायचं, हाच प्रश्न कुल्फीला पडलेला असतो. पण सरकार मात्र या लहान मुलीवर आपला जोर चालवायचा विचार करते, कारण कान्हा आणि सखीवर तर जोर चालत नाही. मग आता लहान मुलांना घाबरवायचं आणि मी सरकारे अशी दहशत निर्माण करायची, असं सरकारने ठरवलेलं दिसतंय. आणि इकडे कान्हा हा तेजस्विनीला म्हणतो, तुम्हाला नक्की शक्य आहे, तुम्ही हे करून दाखवू शकता. तर तेजस्विनी म्हणते, कान्हा मला मान्य आहे, तू माझे कपडे बदलशील, मला तिच्यासारखं राहणीमान शिकवशील, पण मी बाहेरून मनस्विनी दिसेल, पण आतून काय करायचं, माझा मूळ स्वभाव कधीच बदलणार नाही. मी त्या सरकारसारखं मनस्विनीसारखं कपटी कसं वागू, तिच्यासारखा कपटी स्वभाव मला कधीच जमणार नाही.
माझा स्वभाव असाच आहे आणि असाच राहणार. कान्हाला मात्र आता खूप राग येतो. कान्हा चिडून म्हणतो, काय फायदा झाला तुमच्या या स्वभावाचा? काय मिळालं तुम्हाला? त्या सरकारने तुमचा नवरा हिरावून घेतला. त्या सरकारने तुम्हाला 12 वर्ष काल कोठडीत सडवलं. तुमचा छळ केला. त्या सरकारने तुमच्या मुलीला तुमच्यापासून हिरावून घेतलं. तुमचा पैसा, संपत्ती, ऐश्वर्य सगळं हिरावून घेतलं. तुमच्या मुलीचा, तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा तिने छळ केला. आणि हे सगळं तुमच्या या मुळमुळीत स्वभावामुळे झालंय. आणि अजूनही तुम्हाला बदलायचं नसेल ना, तर एक लक्षात ठेवा तेजस्विनी मॅडम, तुम्ही सखीला कधीच भेटू शकणार नाही. सरकार पुन्हा एकदा तुमचा जीव घेईल, एवढं लक्षात ठेवा. हे सगळं ऐकून तेजस्विनीला खूप राग येतो. तेजस्विनी म्हणते, कान्हा, मला हे सगळं कळतंय, पण मी कसं करणार? तूच मला सांग ना. तेजस्विनी, मी मनस्विनीसारखे कपडे घालेल, वागेल, बोलेल, दिसेल, परंतु ती मला लगेच पकडणार. तिला लगेच कळेल की मी मनस्विनी नाहीये, तेजस्विनी आहे. पहिल्या दिवशीच मी पकडली जाईल. कान्हा म्हणतो, तुम्ही स्वतःवर असा आत्मविश्वास ठेवा ना. का तुम्ही पकडल्या जाल? 12 वर्ष त्या मनस्विनीने तेजस्विनी म्हणून सगळ्यांना फसवलं. तिला नाही भीती वाटली? ती नाही कधी पकडली गेली? मग तुम्ही का पकडल्या जाल? तुम्ही पकडल्या नाही जाणार. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आणि तेजस्विनी मॅडम, या जगात जर मनस्विनीला कुणी हरवू शकतं ना, तर त्या फक्त तुम्ही आहात. तुम्हालाच हे जमू शकतं. तुम्ही हे करून दाखवू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि आता बस झालं तुमचं हे मुळमुळीत जगणं, मुळमुळीत रडणं, घाबरणं. आता पेटून उठा. तुमच्या आयुष्यात असं एखादं निर्धार करा, ध्येय ठेवा की नाही, मला हे करून दाखवायचंय, मी हे करून दाखवणार. किती दिवस तुम्ही अशा राहणार आहात? आता तुमच्याकडे गमवायला काही नाहीये. सगळं तर तुम्ही गमावून बसलाय. आता फक्त तुम्हाला मिळवायचंय. आणि होऊन काय होईल? तुम्हाला अपयश येईल, तुमच्या हातून हे सगळं निसटून जाईल. तसंही तुमच्याकडे काहीच नाहीये. अहो, असं मनाने हरण्यापेक्षा आहे ना, लढून हरलेलं बरं. आणि लढून हरलेल्यांचा इतिहाससुद्धा सत्कार करतो की हरले पण लढून हरले. त्यामुळे तुम्ही सुद्धा तोच विचार करा. तेजस्विनी हे सगळं ऐकून चांगली चार्ज होते. अपर्णा आणि माला सुद्धा हे पटत असतं. कान्हा म्हणतो, तेजस्विनी मॅडम, आता स्वतःसाठी नाही तर स्वतःच्या मुलीसाठी लढा. तुमच्या त्या नवऱ्यासाठी लढा, ज्याची काही चूक नसताना मनस्विनीने तिला मारून टाकलं. स्वतःच्या त्या कुटुंबासाठी लढा, ज्यांच्यासाठी तुम्ही इतकं सगळं केलं. जे तुमच्यावर इतकं प्रेम करायचे, त्यांच्यासाठी करा. तेजस्विनी फुल चार्ज होते आणि म्हणते, हो कान्हा, मी तयार आहे. मी मनस्विनी बनायला तयार आहे. हे ऐकून कान्हा, अपर्णा, माला खूप आनंद होतो. तेजस्विनी म्हणते, आता मी मनस्विनीला तिच्याच हत्याराने ठेचणार. तेजस्विनी बनून मनस्विनीने जे काही मिळवलं, आता मी मनस्विनी बनून तिच्याकडून सगळं काही हिरावून घेणार, असा ठाम निर्धार तेजस्विनी करते. त्यामुळे सगळेच खूप खुश होतात. कान्हाला सुद्धा वाटतं की एवढं मोठं भाषण दिलं, त्याचा काहीतरी फायदा झाला. आणि इकडे सरकार ही कुल्फीला घाबरवत असते आणि ती कुल्फीला जोरात या पट्टीने मारणार. कुल्फी जोरात ओरडते, पण तेवढ्या सखी ही पट्टी हातात पकडते. कुल्फीला काही लागू देत नाही. सरकार सखीकडे रागारागाने पाहत असते. सखी सरकारकडे रागारागाने पाहत असते. या दोघी पुढील 2 मिनिटं एकमेकींना डोळे दाखवतात. मग सरकार उभी राहते आणि विचारते, तुझी एवढी हिंमत? तर सखी ही कुल्फीला म्हणते, कुल्फी जा आतमध्ये. पण कुल्फीची काही हिंमत होत नाही. आणि सखी सरकारला म्हणते, माझी एवढी हिंमत नाही, तुमची एवढी हिंमत. एका लहान मुलीवर तुम्ही अत्याचार करताय, एका लहान मुलीला पट्टीने मारताय, तुम्हाला लाज नाही वाटत का? पण मनस्विनीला लाज वाटतच नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सखी म्हणते, कुल्फी तू जा आतमध्ये. पण कुल्फी एकदा नाही, दोनदा नाही, 3दा सांगितल्यानंतर कशी बशी आतमध्ये निघून जाते. आणि मग सरकार ही खूप चिडते आणि सखीला विचारते, तू तिला वाचवलंस, पण तुला कोण वाचवेल? तर सखी उत्तर देते, मला तोच वाचवेल ज्याचं नाव मी माझ्या नावासमोर लावते, कबीर किर्लोस्कर. कबीरचं नाव ऐकून सरकार आणखीन चिडते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. कान्हाने तेजस्विनीला चांगलं चार्जिंग केलं आहे आणि आता तेजस्विनी मनस्विनीला डिस्चार्ज केल्याशिवाय काही गप्प बसणार नाही असंच दिसतंय. लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. एकीकडे सरकार
ही सखीला धमक्या देत असेल की तू काही सिद्ध करू शकणार नाही, आणि दुसरीकडे कान्हा हा तेजस्विनीबरोबर मिळून आपला पुढचा प्लॅन बनवणार. आता त्याला तेजस्विनीला सरकार बनवायचं आहे, मनस्विनी बनवायचं आहे. म्हणजे या मालिकेत आजपर्यंत आपण 2-2 तेजस्विनी पाहिल्या, आता आपल्याला 2-2 मनस्विनी पाहायला मिळणार आहे. खरी तेजस्विनी ही सरकारसारखे कपडे घालेल, सरकारसारखं बोलणार, सरकारसारखा मास दाखवणार, तिच्यासारखं वागणार. जेव्हा 2 सरकार एकमेकींसमोर येतील तेव्हा खऱ्या सरकारची चांगली जिरणार यात शंका नाही. आणि इकडे सखी गौतम आणि परशुराम बरोबर मिळून सरकारला रक्तबंबाळ करण्याचा प्लॅन बनवणार, कारण रक्त चेक करण्यासाठी तिचं रक्त हवं आहे. मग आता सखीला सरकारचं रक्त मिळेल का, पुढे काय होईल हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.